क्लायंट आपल्या शॉपमध्ये आलं, क्लायंट काय करतं, चेअरला बसल्यानंतर आपल्याला म्हणतं की हेअरकट असा असा कर आणि असा असा कर, नाही का, साईडला जरा बारीक कर, वरचे जरा हे कर, किंवा साईडला ट्रिम कर. ट्रिम म्हणजे काय कळलं पाहिजे, मीडियम म्हणजे काय कळलं पाहिजे, लाईट म्हणजे काय कळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळता आल्या पाहिजे. क्लायंट खुर्चीवरती बसल्यानंतरने आपल्याला 50% आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे की ह्याची आधीची हेअरकट कशी आहे, काय आधीची हेअरकट त्यांची कशी आहे. आणि 20% काय कळलं, काय करता आलं पाहिजे, क्लायंट सोबत बोलून कम्युनिकेशन करून आपल्या स्वतःला हेअरकट समजून घ्यायचं की ह्याला हेअरकट नेमकं पाहिजे कशाला आहे, कळतंय. ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि तिसरी गोष्ट 30% जे आहेत, कस्टमरला कुठली हेअरकट पाहिजे, त्याला हेअरकट नेहमी कुठली पाहिजे हे कळता आलं पाहिजे. क्लायंट त्याच वेळेला करायला चालू घ्यायचं की क्लायंटला काय पाहिजे किंवा क्लायंटची रिक्वायरमेंट काय हे आपल्याला 100% कळलं पाहिजे, मगच आपण काम करायला स्टार्ट करायचं. तोपर्यंत काम करायला अजिबात स्टार्ट करायचं नाही. कारण क्लायंटचे आणि तुमच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन होणार आहे, कम्युनिकेशन होणार आहे क्लायंटमध्ये आणि तुमच्यामध्ये, क्लायंटमध्ये तुमच्यामध्ये कम्युनिकेशन झालं प्रॉपर, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये टेक्स्चर तयार झालं की ह्याचा हेअरकट असा आहे आणि ह्याला हेअरकट अशी पाहिजे, तरच ते काम चांगलं होणार आहे. जर क्लायंटला काय पाहिजे आणि तुम्हाला काय करायचं हे कळलंच नाही, गणितच तुमचा बसत नसेल त्या चौकटीमध्ये, तर काम चुकणार आहे त्याच्यामध्ये. ही 100% काम करत असताना कस्टमरला थोडंसं नाही का बोलत राहा त्याच्यासोबत, म्हणजे वेळ गेल्याला कळत नाही की त्याला पण असं बोर वाटणार नाही आहे. क्लायंटला तुम्ही वाटलात की इंटरेस्टेड व्यक्ती आहे, मग त्याला मिसळून घेता आलं पाहिजे. तुम्ही मोबाईलवरती रील पण बघताय, हो की नाही, मग नुसतंच काहीतरी करतंय, बोलत नाही, काय नाही, नुसतं काहीतरी ते करतंय, तुम्ही बघणार आहे का, त्याला म्युझिक नाही, त्याला बॅकग्राऊंड नाही, तर ते बघणार नाही. तुम्ही काय करणार, स्किप करणार, म्हणजे वरती ते सरकवणार आहे. येते लक्षामध्ये. पण काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे त्या ह्याच्यामध्ये, कशामध्ये, रीलमध्ये, तर मग तुम्ही ते बघणार आहे शेवट टू एंडपर्यंत. मग क्लायंटला पण तसंच थोडंसं काहीतरी चर्चा चालू राहिली पाहिजे लाईफमध्ये अधूनमधून. सर ठीक आहे, तुम्हाला क्लायंटशी कुठल्या क्षेत्रात बोलायचं कळतच नाही, सोडून द्या, नो प्रॉब्लेम. मग आपण स्वतःहूनच क्लायंटला, सर साईडला असं करू का, तुम्हाला चांगलं दिसेल, एखादा लुकवाला हेअरकट आहे, साईडला अजून फेड घेऊ का, तुम्हाला अजून चांगलं दिसेल, साईडला सर मग काय करू, इथं जरा थिन करू का, बोला ना, ह्या तर गोष्टी बोलू शकताय तुम्ही. मला माहिती आहे तुमची हेअरकट नेहमीची अशी आहे, पण मला काय वाटतं की तुमचा जरा लुक चेंज करावा, कारण तुमचा हेअर टेक्स्चर आहे तो असा असल्यामुळे मला वाटतं की हा हेअरकट तुम्हाला सूट होईल. पोलीस भरती होत असताना 100 मीटरचा अंतर असतो, 100 मीटरचा अंतर तेवढ्या वेळेत पळाला तरच तो सिलेक्ट होणार आहे. मग आपला हेअरकट पण मिनिमम तेवढ्या वेळात व्हायला पाहिजे, 18 ते 25 मिनिटांमध्ये, तरच तुम्ही हेअरकट प्रॉपर बसवलेलं आहे. मगच क्लायंट पुढचं काहीतरी काम करून घेण्यासाठी तुमच्याकडनं इच्छुक असणार आहे. जर तुम्ही तिथंच त्यांचे 45-50 मिनिटं घेताय, तास पर घेता हेअरकटला, क्लायंट वैतागेन तुम्हाला, क्लायंट नाही करून घेणार आहे. 18 ते 25 मिनिटांमध्ये कसं बसवायचं हेअरकट. आता फॉर एक्झाम्पल